वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। उद्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लॉकडाऊन टाळण्यात आलाय। सर्व निर्बंध लॉकडाऊन सारखेच असणार आहेत, मात्र लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध असा शब्द प्रयोग करण्यात आलाय। राज्यात 30 एप्रिलपर्यंत हे कठोर निर्बंध असतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आलाय। शुक्रवारी रात्री 8 पासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा वीकेंड लॉकडाऊन असेल। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं आता हे शेवटचं हत्यार उपसलंय। त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयानं कोरोनाची साखळी खरंच तुटणार आहे का? ज्या वेगानं कोरोना फैलावतोय त्याला काही ब्रेक लागणार आहे का? राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होणार आहे का? हेच आता पाहणं महत्त्वाचं आहे। त्यावरच आज आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करणार आहोत। सरकारच्या या प्रयत्नांबद्दल मंथन करणार आहोत। आवश्यक सुरू, अनावश्यक बंद या खास कार्यक्रमातून। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे। भारतजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। थोड्याच वेळात आपल्या सोबत असणार आहेत मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर। त्यांच्याकडून सुद्धा मुंबईतल्या परिस्थितीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत प्रवीण दरेकर सुद्धा असणार आहेत। थोड्याच वेळात ते सुद्धा जोडले जातील। आपल्या सोबत निलेश खाडे आहार संघटनेचे पदाधिकारी आहेत। हॉटेल व्यवसायाबद्दल आणि एकूण त्या सगळ्याबद्दलचं ते विश्लेषण करणार आहेत। आपल्यासोबत प्रमोद कामत आहारचे जॉईंट सेक्रेटरी आहेत। त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात। या सगळ्या निर्णयाचे काय परिणाम त्यांच्या व्यवसायावर होतील, हे किती आवश्यक होतं आणि काय, याबद्दल आपण बोलणार आहोत। पण मला सुरुवातीला भारतजींकडे जायचं आहे। भारतजी, आपण पहिल्या लाटेतला एक मोठा लॉकडाऊन, मोठा स्पॅन, अनलॉकची प्रक्रिया, सगळं काही बघितलं। साधारण वर्षभर आपण कोरोनाचा सामना करतोय। आज महाराष्ट्र ज्या अभूतपूर्व अशा संकटाला सामोरा जातोय, अशा वेळी आज राज्य सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत, लॉकडाऊन टाळून कुठेतरी एक मिनी लॉकडाऊन म्हणूया याला, किंवा कठोर निर्बंध म्हणूया, या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय? हे किती गरजेचं होतं आणि याचं तुमची पहिली प्रतिक्रिया काय याच्यावरची? या बाबतीत मी खरोखर महाराष्ट्र सरकारचे, माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की कंप्लीट असं त्यांनी बंद नाही केलं की बाबा पहिल्यासारखं जे आपण अनुभवलंय, सगळ्यांनीच अनुभवलंय, तर ते कंप्लीट बंद नाही केलं। पण त्यांनी कडक निर्बंध एवढ्यासाठी लावले की हे सायकल म्हणजे दोन्ही गोष्टी सुरू राहिल्या पाहिजेत। तुमचं अर्थार्जन पण सुरू राहिलं पाहिजे आणि कोरोनावर मात करण्याची प्रक्रिया पण सुरू राहिली पाहिजे। खरं तर ही चांगली गोष्ट आहे आणि मी यांचं स्वागत करतो, कारण ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत। आता तुम्हीच आता मी सकाळपासून आपण IBN लोकमतवर बातम्या बघतोय की इकडे एवढी मोठी गर्दी, पुण्यात गर्दी, नागपूरमध्ये गर्दी, पण हे त्यांनी सांगितलेलं आहे की भाजीपाल्याचा चालू असणार आहे, हे दुकान चालू असणार आहे, ते दुकान चालू असणार आहे, पण आता मिळणारच नाही। या हिशोबाने जे लोक गर्दी करतायत आणि आता आपल्याला सगळ्यांना कळलंय की बाबा हा काही रोग काही असा नाहीये, हा कॉन्टेजिनियस डिसीज आहे। तुम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर ते तुम्हाला तो होणार आहे। सो मी आभार मानतो की त्यांनी 100% बंद नाही केलंय। आणि आता माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज मागचे दिवस तुम्ही आणू नका, प्लीज मी रिक्वेस्ट करतो, कारण खूप लोकांना खूप गोष्टीचा त्रास झालाय, काही लोक बर्बाद झालेले आहेत। सो आता आपण ह्या नियमाच्या अनुषंगाने जाऊन काम करूया, म्हणजे काही दिवसानंतर आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतील। नक्कीच। आणि याच दरम्यान एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज सुद्धा येते। राज्यात कडक निर्बंध लागू करणारं मिशन बिगिन ऐवजी आता ब्रेक दी चेन हे राबवलं जाणार आहे। आणि आपल्याला कोरोनाची ही चेन ब्रेक करण्यासाठी राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लागू केलेले आहेत त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे। रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी, सर्व प्रकारची वाहतूक सुरू, मात्र गर्दीची ठिकाणं बंद। शेतीविषयक कामं सुरू राहणार आहेत। राज्यात कलम 144 लागू करण्यात आले। सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी असेल, रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असेल। योग्य कारणाशिवाय बाहेर पडायला मनाई असणार आहे।
त्यामुळे पुढच्या काही दिवसात राज्यातल्या सर्व नागरिकांना या कठोर निर्बंधांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे, बंधनकारक असणार आहे। त्यामुळे माफ करा, कोरोनाची ही चाचणी एका बाजूला मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत। त्या चाचण्यांमधून एक बाब स्पष्ट होतीये की कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय। आज मुंबईनं तर एका दिवसातला कोरोना बाधितांचा आकडा जो आहे तो 10,000च्याही पुढे गेलेला आहे। या सगळ्या धोक्याच्या घंटा आपल्यासाठी आहेत आणि आज आपण गंभीरपणे या सगळ्याकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। मिशन बिगिन अगेन ऐवजी आता ब्रेक दी चेन असं म्हणण्याची वेळ आली आणि याच अनुषंगानं आता सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। दिवसा जमावबंदी असेल, रात्री संचारबंदी असेल, त्यामुळे राज्यामध्ये पुढचे काही दिवस हे कठोर निर्बंध असतील। लॉकडाऊन असणार नाही, पण भारत गणेशपुरे यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे एका बाजूला भाकरीची सोय सुद्धा होत राहील आणि दुसऱ्या बाजूला जगण्याची सोय सुद्धा होत राहील, आपला बचाव सुद्धा होत राहील। अशा अनुषंगाने सरकारनं एक मध्यम मार्ग काढलेला दिसतोय, एक पाऊल उचललेलं आहे, ज्याचं सगळ्यात स्वागत केलं जात आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, नव्या गाईडलाईन आलेल्या ज्या दिसत आहेत त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, काय नेमकं म्हटलेलं आहे या गाईडलाईन मध्ये, सविस्तर सांगा। विलास, आज जी कॅबिनेटची बैठक झाली, या बैठकीमध्ये जे निर्णय केले त्याचे अधिकृत आता माहिती देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोरंजन सलून जे असतील हे पूर्ण बंद राहणार आहेत, प्रार्थना स्थळं बंद राहणार आहेत, उपहारगृह आणि रेस्टॉरंट बार देखील बंद राहतील। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील आणि त्याच वेळी फक्त पार्सल्स घेण्याची सुविधा असणार आहे। खाद्य विक्रेत्यांसाठी जी पार्सल सेवा आहे ती सुरू राहणार आहे। शासकीय कार्यालय 50% कार्यान्वित राहतील। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व खाजगी कंपन्यांना शक्यतो वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या फायनान्सच्या संबंधित आहेत तितक्याच फक्त चालू ठेवाव्यात असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। उद्योग उत्पादन क्षेत्रातल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना जे गाईडलाईन्स आहेत राज्य सरकारच्या कोरोनाच्या बाबतीतल्या सोशल डिस्टन्स, मास्क वगैरे हे ठेवूनच सुरू ठेवता येतील। जर तशा स्वरूपात चालू नसतील तर मात्र थेट कारवाई करण्यात येणार आहे। चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे, पण गर्दीच्या ठिकाणी जर स्पेस असेल तर अशा ठिकाणी केले जाणार नाही। फक्त आणि फक्त जे आजारिक लोक आहेत किंवा ज्यांना वैद्यकीय आहे त्यांना रात्री 6 नंतरनं बाहेर पडण्याची मुभा असणार आहे। अत्यावश्यक सेवेतले लोक फक्त बाहेर फिरू शकणार आहेत रात्री। त्याशिवाय दिवसा 5 पेक्षा जास्त लोकांनी जमू नये असं सांगण्यात आलेलं आहे। जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे राज्य सरकारने वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे निर्णय घेतल्याचं आता दिसून येत आहे। सागर अगदी थोडक्यात सांगा की हे जे निर्णय आता घेतलेले आहेत ते लागू कधीपासून होणार आहेत? विलास, याची सर्व जी नियमावली आहे ती सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि 30 एप्रिल पर्यंत ही नियमावली तुर्तास करण्यात आलेली आहे। यामध्ये काही बदल जे आहेत करायचे ते राज्य सरकार जर करणार असेल तर तसं राज्य सरकारच्या वतीने कळवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तुर्तास जी आता गाईडलाईन करण्यात आलेली आहे ती 1 महिन्याची साधारणतः करण्यात आलेली आहे, 30 एप्रिल पर्यंत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची अंमलबजावणी उद्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। येतो मी तुमच्याकडे पुन्हा एकदा, पण आता आपल्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत। किशोरीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आज तुम्ही खरं तर एका प्रचंड मोठ्या संकटाचा सामना करताय, प्रशासन म्हणून, एक महापौर म्हणून सुद्धा मुंबईच्या समोर आज जे कोरोनानं थैमान घातलेलं आहे त्या सगळ्यावर मात करण्यासाठी तुम्ही झटताय। आज राज्य सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत ते किती गरजेचे होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला जे अपेक्षित होतं ते झालंय का आणि तुम्हाला विश्वास आहे का की यातून आपण निश्चितपणे कोरोनाला थोपवू शकू? हो, विश्वास तर नक्की आहे आणि एक बरं वाटलं की सर्व पक्षीय म्हणजे जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, त्याचबरोबर टोपे सर, त्याचबरोबर अजित पवार, त्याचबरोबर थोरात, सगळ्यांनी मिळून जो काही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला
ज्याच्यामध्ये अगदी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे माजी आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्याशी सुद्धा बोलून या सगळ्याचा परिपाक म्हणून हा सगळा आलेला तो निर्णय आहे. हा मला वाटतं ही काळाची गरज नाही, ही आत्ताच्या सिच्युएशनची गरज. आता ज्या याच्यातून आपण चाललो आहोत हा त्याच्यामध्ये म्हणजे जो आकडेवारी किंवा ज्याचा एक परमोच्च बिंदू हो जो गेल्या 2020 ला मार्चचा सप्टेंबर मध्ये गेला होता, तो हो आता मार्च पासून सुरू होऊन डायरेक्ट एप्रिल मध्ये आला. हो 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 याचा अर्थ खूप मोठ्या संकटातून आपण सगळेच चाललोय. याच्यामध्ये निश्चित आपल्या मुख्यमंत्र्यांनी हा विचार केला आहे की लॉकडाऊन हा कोणालाच परवडणारा नाही, खरंय. पण असं पण वाऱ्या सोडून पणही चालणार नाही. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निर्णय हा हे आपल्याला कुटुंब प्रमुख एखादा असतो त्याप्रमाणे घेतलेल्याचा हा त्याला आलेलं एक जो भास आहे किंवा आपण म्हणतो ना तो दिसतोय. कारण इंडस्ट्रीज बंद नाही झाली पाहिजे, काही कामही बंद नाही झाली पाहिजे, लोकांचा रोजीरोटी ही चालू राहिली पाहिजे, पण त्याच्यातून जगणं, त्याच्यातून सुरक्षित राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं उद्या संध्याकाळी पासून ज्याला आपण संचारबंदी आणि कर्फ्यू, रात्रीचा नाईट कर्फ्यू असं ज्याला आपण म्हणतो, ते उद्यापासून चालू होईल. शुक्रवारी रात्री 8 पासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हे सगळं कम्प्लीट लॉकडाऊन मध्ये राहील. आणि याच्यावरती नोटीस केलं जाईल, याच्यावरती पाहिलं जाईल की आता वाढणाऱ्या लोकसंख्येचं आणि तेव्हाच्या रुग्णांच्या संख्येचं आणि आता म्हणजे हे केल्यानंतरची रुग्णसंख्या याचा ताळमेळ नक्की घातला जाईल. बरं. आणि मला वाटतं मुंबईकर म्हणा किंवा महाराष्ट्राची जनता म्हणा, सगळ्यांना वाचायचंही आहे आणि आपला कामधंदाही चालू ठेवायचा आहे. कारण बरोबर आहे, हातावरच्या पोटाच्या लोकांनी काय करावं. त्यामुळे हा सर्व पक्षीय निर्णय, हा सर्वांच्या हिताचा निर्णय, याच्यावरती आता खरंच हात जोडून कोणीही राजकारण करू नये. कारण त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी ह्या सगळ्याला आता परवानगी दिली आहे. बर, आपण ताई मला सांगा आता की मुंबई मध्ये जे आता नवीन निकष आलेले आहेत, अटी आलेल्या आहेत, या नियमांचं संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे सगळे नियम सारखे की मुंबईसाठी काही वेगळे नियम सुद्धा असणार आहेत? नाही, आपण जर आता पाहिलं तर पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन लागलेलं आहे. जिथे जिथे जी रुग्णसंख्या वाढेल तिथे तिथे ह्या सगळ्या ज्या घालून दिलेल्या नियमावली आहेत, निर्बंध आहेत, सगळीकडे लागतील. बर, आता सगळ्यांनी एकच विचार करूया की त्रिसूत्री कार्यक्रम जर आपण केला, आम्ही लसीकरणावरती जोर देतोय, आम्ही टेस्टिंगवर दररोजचं 2.5 लाखाची टेस्टिंग कशी होईल त्याच्यावरही जोर देतोय, आपण आलेल्या पेशंटना म्हणजे रुग्णांना कशा सुविधा दिल्या जातील त्याच्यावरही जोर देतोय. त्यामुळे यंत्रणा म्हणून कुठेही कमी पडणार नाही. फक्त तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवं की आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे. नक्कीच ताई. आणि मुंबईकर आजपर्यंत आपल्या जबाबदारीचं प्रत्येक वेळेस त्याने दर्शन घडवून दिलेलं आहे. मुंबईकरांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्पिरिट सुद्धा आहे आणि आज एक मिशन घेऊन आपण सगळ्यांनी कामाला लागायला हवं की आपल्याला ही चेन ब्रेक करायची आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न तर आहेतच, पण त्याला साथ सुद्धा मिळेल हा विश्वास आहे. आता आपल्या सोबत काँग्रेसचे पदाधिकारी, भिवंडीतल्या कामगार वर्गाचे प्रश्न ज्यांनी सातत्याने मांडलेले आहेत ते प्रदीप राका आता आपल्या सोबत जोडले गेले. प्रदीपजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. एक अभूतपूर्व परिस्थिती भिवंडीनं बघितलेली होती. भिवंडीतला जो कामगार आहे तो कामगार हातावर पोट असणारा कामगार आहे. या कामगाराच्या समोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की लॉकडाऊन जर लागलं तर ही सगळी लोक देशोधडीला लागतील. हा उद्योग जो शेवटच्या घटका मोजतोय तो उद्योग सुद्धा देशोधडीला लागेल. पण आज तुम्हाला काहीसा दिलासा मिळालाय का? सरकारनं लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लागू करून कुठंतरी या लोकांच्या पोटाची सुद्धा सोय बघितली आहे का? नमस्कार. सरकारचं पहिले अभिनंदन, त्यांनी लॉकडाऊन न लावता हे जे निर्बंध लावलेले आहेत
आणि ब्रेक द चेन ही योजना जी आखलेली आहे त्याच्यामुळे गेल्या लॉकडाऊन मध्ये झालेल्या कामगारांचं नुकसान, देशोधडी लागलेला आमचा पॉवरलूमचा बिझनेस आणि छोटे छोटे दुकानदार जे आज त्यांची दुकानं बंद झाली ते काहीतरी सर्वाइव्ह होऊ शकतील याच्यामधनं. पण हे करत असताना सरकारने दिलेले आदेश पालन करून जास्तीत जास्त लोकांचे टेस्टिंग करून आणि त्या व्यतिरिक्त हा धंदा कसा जगेल, कारण पॉवरलूम इंडस्ट्री ही आधी अशी इंडस्ट्री आहे का ज्याच्यामध्ये कामगार डेली काम करतो, डेली पैसे कमवतो, जेवढं काम करतो तेवढे पैसे मिळतात. लॉकडाऊनचं ऐकल्यानंतर गेल्या वेळेला आपल्याला माहितीच असेल कित्येक लोकांनी स्थलांतर केलं पायी चालून इथून युपी पर्यंत, मध्य प्रदेश पर्यंत, राजस्थान पर्यंत आणि पायी पायी घरी गेले. आता परत जेव्हा लोकांच्या मनात भीती आली लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये, म्हणून खरोखर मी सरकारचं अभिनंदन करतो का त्यांनी लॉकडाऊन न लावता जे काही निर्बंध लावलेले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी हे सर्वाइव्ह. नक्कीच. आणि याच सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी सरकारनं केलेला दिसतोय की माणसं जगली सुद्धा पाहिजेत आणि त्यांचा जीव सुद्धा वाचला पाहिजे. भाकरीची ही चिंता आहे आणि त्यांच्या जगण्याची ही चिंता आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. याच विषयाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचंय. मुंबईच्या महापौर आता आपल्यासोबत आहेत, भारतजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. मला सिने इंडस्ट्री या सगळ्या निर्णयाकडे कसं पाहते ते सुद्धा त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता अत्यावश्यक गोष्टी सुरू राहणार आहेत, अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या बंद होणार आहेत. सरकारने एक मध्यम मार्गी निर्णय घेतलेला आहे. फुफ्फुस आणि पोट या दोघांचीही त्यांनी काळजी घेतलेली आहे. या सगळ्याबद्दल बोलतोय. विविध क्षेत्रातले मान्यवर आता आपल्या सोबत आहेत मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर. किशोरीताई, मुंबईत सध्या रुग्णसंख्या प्रचंड वाढल्यानं रक्ताच्या तुटवड्याबद्दल सुद्धा चिंता व्यक्त होतीये. काय परिस्थिती आहे मुंबईतली आणि मुंबईकरांना तुम्ही काय आवाहन कराल? मी मनापासून सर्वांना एकच आव्हान करेन आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी आपल्याला आव्हान केलेलं आहे की प्रत्येकाने शक्य आहे तेवढ्या सगळ्यांनी रक्तदान करा. कोविड-19 कोरोना झाल्यामुळे रुग्ण होऊन बरे झालात त्यांनी प्लाझ्मा दान करा. आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलचे जे तुषार शेट्टे म्हणून आहेत त्यांनी आज 9 वेळा प्लाझ्मा दान केलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेला पाहिलं असा प्रत्येकाने, कारण नुसतं मी सामाजिक सेवा नुसतं बोलून नाही, खरंय, मी सामाजिक भान राखून मी काम करते, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला वाटतं हे सर्वांनी करावं. आणि खरंच तुषार शेट्टेंचं मी आपल्या माध्यमातून त्यांचं आभारही मानते आणि अभिनंदनही करते की अशा प्रकारचे सर्व नवीन युवकांनी या सगळ्यामध्ये या अग्नी याच्यामध्ये जे आपण यज्ञ पेटवलाय आता करोनाचा झालाय त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊया आणि आपल्या बांधवांना, भगिनींना, सगळ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न लागतील, मग रक्तदान का असेना, प्लाझ्मा दान का असेना, सगळ्यामध्ये आपण तेवढ्या तत्परतेने उतरूया. आणि सामाजिक बांधिलकी कशी असते ती तुषार शेट्टेच्या माध्यमातून जशी दिसते ती सर्वांनी दाखवूया. नक्कीच हीच ती वेळ आहे आपल्या मुंबईसाठी आज एक पाऊल पुढे टाकण्याची. आणि निश्चितपणे आम्ही केवळ बोलून नाही तर कृतीतून सुद्धा व्यक्त होण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आलात, या चर्चेमध्ये सहभागी झालात ताई, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता आपल्या सोबत भारत गणेशपुरे आहेत. मला भारतजींना विचारायचं आहे, भारतजी, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस सिनेसृष्टीनं खूप काही सोसलंय. जे अभिनेते आहे ज्यांच्याकडे सगळं काही आहे ते सर्वाइव्ह करू शकले, पण असे अनेक लोक आहेत ज्या इंडस्ट्रीवर अवलंबून होते, ज्यांच्या रोज काम मिळालं तर रोज जगायचे बॅकस्टेज आर्टिस्ट होते. आज या परिस्थितीमुळे त्यांच्या पुढे किती मोठं संकट निर्माण झालेलं आहे या कोरोनामुळे? सॉरी, ऍक्च्युली खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे. कारण आमचे काही खूप म्हणजे कलावंत आहेत किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, तर आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना त्यावेळेस मदती केली होती. पण काय होतं की कॉन्फिडन्स नावाची जी गोष्ट असते ती कॉन्फिडन्स लूज होऊन जातो अशा या प्रकरणात, की बाबा ठीक आहे ना, आता आपण याला मागू त्याला मागू, हे तर लोक किती दिवस देतील किंवा आपलं काही काम कधी सुरू होईल की नाही, ह्या सगळ्या गोष्टीत ना माणूस खचत जातो. म्हणजे आणि दुसरं असं की हा म्हणजे ते होतं ना पहिले छुआछूत की बिमारी असं म्हणतोय,
तर ह्याच्यात काय झालं की आजार तर ठीकच आहे, तो आज ना उद्या आपण काळजी घेतली की तो होईल दुरुस्त, पण याच्यात ना माणूस माणसापासून तुटत चाललेला आहे. हा हा जो जो एक महत्वाचा माणसाचा घटक आहे तो माणूस माणसापासून असा तुटत चाललेला आहे. हम्म. आणि आमच्या इंडस्ट्रीचं आता काय आहे की आमची इंडस्ट्री आता फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि टेलिव्हिजनवर अवलंबून झालेली आहे. हम्म. कारण डेली सोपचं जे शूटिंग आहे ते रोज करावं लागतं किंवा त्या हिशोबाने करावं लागतं. आता आम्ही पण गेले 4-5 महिन्यापासून हे जेव्हा निर्बंध हटले तेव्हा आम्ही चला हवं त्याचं शूटिंग करतोय. पण आम्ही आठवड्यातून 1 दिवस शूटिंग करतो. पण अजूनही म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत आता तर हे परत निर्बंध लागले किंवा कडक निर्बंध लागले, पण आमच्या शूटिंगवर तुम्ही जर पाहिलं तर पहिलेपासून तसेच कडक निर्बंध होते. त्याचं कारण असं आहे की हे जर नाही केलं आपण तर मग ते सगळंच म्हणजे गाडी पूर्णच्या पूर्ण बंद होण्यापेक्षा फर्स्ट गिअर मध्ये का होईना आपण ते चालूया बा फर्स्ट गिअर मध्ये, म्हणजे हळूहळू पोहोचू, पण गाडी तर चालती राहील ना या हिशोबाने. किमान जिवंत तरी राहू, टिकून तरी राहू, याच्यासाठी खूपच गरजेचं आहे. हो, हे खूप गरजेचं होतं आणि त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे. जसं विविध इंडस्ट्रीज आहेत त्यांना फटका बसलेला आहे, त्यातली एक क्षेत्र आहे जे हॉटेल इंडस्ट्रीचं आहे. त्यांना खूप सोसावं लागलं या सगळ्या काळामध्ये गेल्या 1 वर्षात. विशेषतः आहारचे जॉईंट सेक्रेटरी प्रमोद कामत आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोदजी, स्वागत आहे तुमचं. 1 वर्ष या सगळ्या कठीण काळातून तुम्ही इथपर्यंत ते व्यवसाय कसे कसे टिकवले होते. पुन्हा कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेनं तुमच्या समोर अनेक यक्ष प्रश्न निर्माण केलेले आहेत. आज कठोर निर्बंध लागलेले आहेत, अनेक क्षेत्र त्याच्यातून बचावले असले तरी हॉटेल इंडस्ट्रीवर मात्र जास्त कठोर निर्बंध आलेले आहेत. कसं दिसतोय तुम्हाला पुढचा प्रवास या सगळ्या इंडस्ट्रीचा? धन्यवाद विलासजी. मी आजच्या दिवसाला आपल्या इंडस्ट्रीसाठी एक ब्लॅक डे घोषित करणार आहोत. दिस इज लिटरली अ ब्लॅक डे टुडे फॉर आवर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. म्हणजे असं झालेलं आहे की आम्ही गव्हर्नमेंट बरोबर आहात की केस वाढलेली आहेत, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर त्यांची स्वेलिंग झालेली आहेत, पण आम्हाला कोणीही हात धरणारा कोणताही प्रकल्पाचा रिलीफ किंवा वेवर गव्हर्नमेंट आम्हाला सपोर्ट करत नाही. तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स सांगा, तुम्ही लिकरची FL3 लायसन्स फी सांगा, सॅलरी सांगा, रेंट सांगा, आमचे सगळे काही खर्च चालू आहेत त्याच्यामध्ये. तर आम्हाला कळत नाही की गव्हर्नमेंट हेल्प बेंट डाऊन ऑन म्हणजे आपलं हॉटेल व्यवसायावरती बंद करण्याच्या पाठीमागे लागलेली आहे. 8 वाजता तुम्ही आम्हाला सांगणार की 8 वाजता हॉटेल बंद करा, त्याच्यापेक्षा आम्हाला लॉकडाऊनच बरं. कारण की धंदा आमचा स्टार्ट होतो 8 वाजता आणि 8 वाजता तुम्ही आम्हाला सांगेल की नाही, मला आम्हाला तसं वाटतं की 8 वाजेच्या नंतर कोरोना येतोय मार्केटमध्ये. सकाळचं आम्ही आता उद्यापासून हे असं डिसिजन आलेलं आहे की फ्रायडे ते संडे आम्हाला लॉकडाऊन असणार. विचार करा, आमचा जेव्हा व्यवसाय चालू होतो आम्हाला बिझनेस मॅक्सिमम असतो फ्रायडे, सॅटर्डे, संडे हा 3 दिवसात. पण प्रमोदजी, माफ करा मी तुम्हाला थांबवतोय. माझी शंका आहे, आता ह्या नव्या निर्बंधात असं सांगितलंय की तुम्हाला पार्सल देता येईल, याचा तुम्हाला काही फायदा होणार आहे? सर, ओनली 20% आपलं बिझनेस, ते पण मी ऑप्टिमम लेवल सांगतोय. तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटला जाऊन विचारणार, नॉट मोर दॅन 20% ऑफ द टर्नओव्हर विल बी द पार्सल. आता 20% टर्नओव्हर मध्ये एक हॉटेल चालवण्यासाठी आज माझ्या रेस्टॉरंटमध्ये 50 लोक आहेत. त्या 50 लोकांना सॅलरी कसं द्यायचं आणि लँडलॉर्डला काय जबाब द्यायचं? आपले महापौर पण आहे इकडे. आम्हाला BMC मध्ये प्रॉपर्टी टॅक्स मध्ये लास्ट वर्ष म्हणजे पूर्ण बिल आलेलं आहे, सूट दिलेली आहे, रिप्रेझेंटेशन केल्यानंतर पण सूट नाही. आपण आमचं इंडस्ट्री कुठे जाणार? एक तर्फा तुम्ही सांगतात की धंदा करू नका, दुसरं टाईप मध्ये तुम्ही सांगतात की आम्हाला आमचे महसूल पाहिजे, तर आम्ही बिझनेसमॅन कुठे जाणार ह्याच्यामध्ये? खरंय. आणि केवळ तुम्ही बिझनेसमॅन म्हणून नाहीये, तर तुमच्या या बिझनेसवर अवलंबून असणारे कित्येक असे हजारो लाखो लोक आहेत ज्यांचे संसार सुद्धा याच्यावर आहेत, मजूर आहेत, कामगार आहेत. या सगळ्यांचा विचार सुद्धा होणं गरजेचं आहे. तुमची ही भूमिका सरकारपर्यंत पोहोचून तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला काय मदत करता येते याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहू. पण तुम्ही सुद्धा धीर सोडू नका. संकटाचा हा काळ निश्चित असला तरी सुद्धा मार्ग निघेल अशी आशा आपण करूया. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण बोलतं करूया, जाणून घेऊया त्या क्षेत्रात नेमकं काय सुरू आहे, काय परिणाम होणार आहेत भविष्यामध्ये. एक छोटासा ब्रेक. पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. का तोडली